तर बघा, आजच्या या क्लासमध्ये आपण संख्येवरील ज्या काही क्रिया आहेत, या क्रिया यावर आधारित कोणकोणत्या प्रकारची उदाहरणं या ठिकाणी येऊ शकतात आणि दिलेल्या अंकापासून तयार होणाऱ्या ज्या काही संख्या आहेत, या सर्व संख्यांची बेरीज कशा प्रकारे करायची हे या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। 3 रीत आहेत। तुम्हाला जी योग्य पद्धत वाटते किंवा तुम्हाला जी लक्षामध्ये बसते त्या पद्धतीने तुम्ही ते गणित सोडून जास्तीत जास्त वेळ हा तुम्ही कव्हर करू शकता। तर बघा, आता बघा, ज्या वेळेला 2 अंकी संख्या असेल आणि त्याची बेरीज विचारलेली असेल, बघा 2 अंकी संख्या त्याची बेरीज विचारलेली असेल, तर अशा वेळेला काय करायचं, त्या 2 अंकी संख्येची बेरीज करायची आणि त्याला सरळ 11 ने गुणायचं मित्रांनो। 11 ने बघा गुणायचं आहे। 3, 7, 2 या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्येची बेरीज किती बघा। आता आपल्याला माहित आहे किती संख्या तयार होतात ते, तर याच्यापासून एकूण 6 संख्या तयार होतात। ठीक आहे, आता पहिल्या पद्धतीने आपण उदाहरण सोडून बघूयात। काय आहे, 3 + 7 + 2 बरोबर किती झाले, 3 आणि 7 10, 10 आणि 2 12 झालेले। ठीक आहे, काय झालेले 12। मग आता काय करायचं, एकूण संख्येची बेरीज आहे 12 गुणिले 222 करायचं। ठीक आहे, आता बघा 12 दोन्ही 24 ला 4 हातचे आलेले आहेत 2, 12 दोन्ही 24, 24 आणि 2 26 ला 6 हातचे आलेले आहेत 2, 12 दोन्ही 24, 24 आणि 2 26, म्हणजे याचं उत्तर जे आलेलं आहे ते काय आलेलं आहे, 2664 हे उत्तर आलेलं आहे। ही पहिली रीत झाली। त्यानंतर दुसऱ्या रीतने आपण पाहूयात। दुसऱ्या रीतनं काय आहे, तर या ठिकाणी याची बेरीज करून घ्यायची। 3 + 7 + 2 बरोबर झाले 12। या 12ला डायरेक्ट 2 न गुणायचं। 12 दोन्ही 24 झाले। आता 24 कशा प्रकारे लिहायचं, तर अगोदर 24 लिहिलं, त्याच्यानंतर एकक स्थानी 0 लिहिलं, पुन्हा 24 लिहिलं, पुन्हा खाली एकक आणि दशक स्थानी 0 लिहिलं, परत 24 लिहिलं। आता याची करायची आहे बेरीज। मग 4 × 4, 4 आणि 2 6, 4 आणि 2 6, 2 × 2, म्हणजे याचं हे उत्तर काय आलेलं आहे, 2664 आलेलं आहे। आता तिसऱ्या पद्धतीने एक सोडून बघूयात। तिसरी पद्धत काय म्हणते, तर या ठिकाणी सर्व ज्या काही संख्यांची बेरीज आली, हे बेरीज किती आलेलं आहे, 12 आलेले आहे, गुणिले याच्यापासून एकूण संख्या किती तयार होतात, तर या संख्या तयार होतात 6 बघा। मग आता या 12ची परत आपण काय करू, 4 करून घेऊया। याला 1 + 2 गुणिले 6 केलं, मग 1 + 2 म्हणजे 3 झाले, 3 गुणिले 6 केलं, मग 6 × 18 झालं, मग 18, मग 1 + 8 केले बरोबर झाले 9। मग आता 9 या संख्येची जी काही पर्याय दिलेले आहेत याची फोड जर केली तर 9 कशाची येते ते आपण पाहूयात। या ठिकाणी दिले 2564, त्याच्यामध्ये 2 + 5 7 होता, 7 आणि 6 13, 13 आणि 4 17, मग 17 मध्ये 1 आणि 7 मिळून होतात 1 + 7 बरोबर होतात 8, म्हणजे हा पर्याय बसत नाही। पुन्हा दुसरा बघू, 2664, त्याच्यामध्ये 2 आणि 6 8, 8 आणि 6 14, 14 आणि 4 मिळून होतात 18, मग 18 मध्ये 1 + 8 बरोबर होतात 9, मग या ठिकाणचा 9 आणि या ठिकाणचा 9 मॅच झालेला आहे, म्हणजे 2664 ही संख्या या ठिकाणी बसते। तर अशा 3 प्रकारच्या पद्धती आहेत। या तिन्ही प्रकारच्या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवू शकता। तुम्हाला या तिन्ही पद्धतीपैकी कोणतं पद्धत आवडलेली आहे हे नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही लिहू शकता। मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर तशा प्रकारे तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा। याच्या पुढचं उदाहरण आपण पुन्हा पाहूया। आणि बघा काय आहे, तर या ठिकाणी 1 3 4 या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्येची बेरीज किती आहे। आता बघा 3 अंकी म्हणतंय आणि 1 3 4 हे काय दिलेले आहेत, अंक दिलेले आहेत। मग या ठिकाणी बघा मित्रांनो, 1 + 3 + 4 या सर्व अंकाची काय करून घ्यायची आहे, बेरीज करून घ्यायची आहे। मग 4 आणि 3 किती होतात, 7 आणि 1 8 होतात बरोबर। आता ही पहिली पद्धत झाली। त्याच्यानंतर 1 ते 3 अंक किती दिलेले आहेत, 3 अंक दिलेले आहेत। मग 3 अंकापासून एकूण संख्या किती तयार होतात हे आपल्याला माहित आहे। त्या संख्या किती होतात, तर बघा 3 गुणिले 2 गुणिले 1 बरोबर 3 दोन्ही 6, 6 1 6 एवढ्या संख्या तयार होतात। आपल्याला या अंकाची बेरीज मिळालेली आहे आणि या अंकापासून तयार होणाऱ्या संख्या या मिळालेल्या आहेत। ठीक आहे, आता काय करायचं बघा, तर या ठिकाणी हे जे अंक आहेत, हे जे अंक आहेत अंकाची बेरीज किती झालेली आहे मित्रांनो,
अंकाची बेरीज झालेली आहे 8, म्हणून या ठिकाणी काय करायचं 8 लिहून घ्यायचं आहे आणि त्याला गुणिले 222 अशा प्रकारे लिहून घ्यायचा आहे आणि याचा गुणाकार करायचा आहे. 8 दोन्ही 1606 हाचा आलेला आहे 1, 8 दोन्ही 16 आणि 1 1707 हाचा आलेला आहे 1, पुन्हा 8 दोन्ही 16 आणि 1 17 म्हणजे याचा जो गुणाकार आहे तो येणार आहे 1776 आणि 1776 हे काय असणार आहे तर 1, 3 आणि 4 या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज असणार आहे मित्रांनो. ही झाली एक पद्धत. आता याच्यामध्ये काय केलेलं आहे तर एकूण अंकांची बेरीज केलेली. बघा इथं काय केलेलं आहे आपण तर या ठिकाणी एकूण अंकांची बेरीज, एकूण अंकांची बेरीज, अंकांची बेरीज त्याला गुणिले काय केलेलं आहे 222. असं केल्यानंतर आपल्याला एकूण संख्येची बेरीज हे या ठिकाणी मिळणार आहे. एकूण संख्येची बेरीज मिळणार आहे, संख्येची बेरीज ही या ठिकाणी मिळणार आहे. मग ही झाली एक पद्धत मित्रांनो. आता दुसरी पद्धत, दुसऱ्या पद्धतीमध्ये काय करायचं आहे तर एक जे अंक आहेत ते लिहून घ्यायचे आहेत 1, 3 आणि 4 बरोबर होतात 8. आता या 8 ला काय करायचं आहे मित्रांनो, जे अंक तयार झाले याला 2 न गुणायचं आहे. बघा किती झाले 8 दोन्ही 16 झाले. आता हे अंक किती आहेत 3 आहेत, म्हणून या ठिकाणी 16 ही संख्या काय करायचं 3 वेळेला एकाखाली 1 लिहायची. मग ही संख्या कशी लिहायची तर बघा 16 लिहायची. त्यानंतर या ठिकाणचा जो एकक स्थान आहे एकक स्थानी 0 लिहायचं आणि त्याच्यानंतर परत 16 लिहायची. त्यानंतर परत या ठिकाणी काय करायचं परत या 2 0 लिहिले, परत या ठिकाणी 16 लिहायचं. काय केलेलं आहे बघा पहिल्यांदा 16 लिहिले, त्यानंतर 1 0 दिला, परत 16 लिहिले, परत 2 0 दिले, परत 16 लिहिले. आणि याची काय करायची आहे आता तर याची बेरीज करायची आहे. बघा 6 आणि 1 7, 6 आणि 1 7 आणि 1 म्हणजे 1776 या ठिकाणी सुद्धा बेरीज आली. ही झाली दुसरी पद्धत मित्रांनो. ही काय झाली दुसरी पद्धत झाली. आता याचीच आपण तिसरी एक पद्धत पाहूयात. तर तिसऱ्या पद्धतीमध्ये नेमकं काय आहे तर बघा याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर तिसऱ्या पद्धतीमध्ये एकूण अंक जे आहेत या सर्व अंकांची बेरीज करून घ्यायची आहे. आपल्याला माहित आहे ती बेरीज किती आलेली आहे 8 आलेली आहे. गुणिले या 3 अंकांपासून एकूण संख्या किती तयार होतात या ठिकाणी आपण बघितलेले आहेत बघा. तर त्या संख्या तयार होतात 6, यांचा गुणाकार करून घ्यायचा. 8 48 म्हणजे 48 बरोबर 48. मग या 48 मध्ये जे 2 अंक आहेत या 2 अंकाची फोड करायची आणि याची बेरीज करायची मित्रांनो. मग 8 आणि 4 किती झाली रे 12 झाली. जोपर्यंत हे उत्तर हे बेरीज हे एक अंकी येत नाही तोपर्यंत याची फोड करत राहायची. मग या ठिकाणी 1 आणि 2 मिळून किती होतात मित्रांनो 3 होतात. बघा 3 एक अंक आलेला आहे. मग आता काय करायचं दिलेल्या उत्तरामध्ये सुद्धा प्रत्येक अंकाची बेरीज करायची आहे आणि 3 उत्तर येतं का ते पाहायचं आहे. जसं आता पहिलं जे पर्याय आहे समजा पहिला पर्याय आहे 1876. याच्यामध्ये 1 आणि 8 9, 9 आणि 8 16, 16 आणि 6 32 झालेले आहेत. 16 आणि 6 22 झालेले आहेत. मग 22 मध्ये 2 ची 2 ची बेरीज केली 2 अधिक 2 बरोबर किती झाले 4 झालेला आहे म्हणजे हे येणार नाही. त्यानंतर खालचा अंक घेऊयात 1776. मग बघा 1 आणि 7 8 झाले 8 आणि 7 15, 15 आणि 6 15 आणि 6 होतात 21. मग 21 मध्ये 2 या ठिकाणचे 2 अधिक एकक स्थानचा 1 बरोबर झाले 3. मग या ठिकाणी किती आलेला आहे 3 आलेला आहे म्हणजे हे 3 आलेला आहे हे 3 आलेला आहे म्हणजेच पर्याय क्रमांक बी हे याचं उत्तर असणार आहे. अगदी सोपं आहे मित्रांनो. फक्त 1 अंकी 2 अंकी 3 अंकी 4 अंकीच नाही तर कितीही मोठी संख्या दिलेली असू द्या तुम्हाला या पद्धतीने ही जी तिसरी पद्धत आहे या पद्धतीने अगदी अचूक हे उदाहरण सोडवता येणार आहे. आता याच्याच पुढचं एक उदाहरण आपण या ठिकाणी घेणार आहोत. या ठिकाणी बघा 4 अंक दिलेले आहेत मित्रांनो. 9 5 7 8 या अंकांपासून तयार होणाऱ्या सर्व 4 अंकी संख्येची बेरीज. आता सोपे काय करायचं मित्रांनो सर्वात अगोदर जे अंक आहेत हे बेरजेच्या रूपामध्ये लिहून घ्यायचे आहेत. ठीक आहे. आता बेरजेच्या रूपामध्ये लिहून घेतले यांची बेरीज करून घेऊयात. 9 आणि 5 14, 14 आणि 7 21, 21 आणि 8 होतात 29. ठीक आहे 29 झालं. त्याच्यानंतर 4 अंक आहेत. मग या 4 अंकाला काय करायचं मित्रांनो तर या ठिकाणी जी 29 बेरीज आलेली आहे या बेरजेला काय करायचं तर 6666 या संख्येनं या ठिकाणी गुणायचं आहे.
मग 6666 गुणिले 29, या 9 सक 54 ला 4 हातचे आलेले आहेत 5, 9 सक 54, 54 आणि 5 मिळून होतात 59, 59 ला 9 हातचे आले 5, पुन्हा 9 सक 54, 54 आणि 5 मिळून होतात 59, परत 9 आले, पुन्हा 5 आले, 9 सक 54, 54 आणि 5 मिळून होतात 59. त्यानंतर या ठिकाणी परत 2 न या ठिकाणी 6 ला गुणून घेऊयात. 6 दोन्ही 12 2 आला, हातचा आलेला आहे 1, 6 दोन्ही 12 आणि 1 13 3 हातचा आलेला आहे 1, 6 दोन्ही 12 आणि 1 13 3 हातचा आलेला आहे 1, 6 दोन्ही 12 आणि 1 13 या ठिकाणी लिहून घेतले आणि याची बेरीज करून घेऊयात. 4 4 आलेला आहे 9 आणि 2 11, 11 1 हातचा आलेला आहे 1, 10 3 13 हातचा आला 1, 10 3 13 3 हातचा आलेला आहे 1, 5 8 आणि 9 आणि 1 म्हणजे या ठिकाणी 1,93,314 हे याचं उत्तर आलेलं आहे. बघा 1,93,314 हे या ठिकाणी याचं उत्तर आलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. चला आता याच्यानंतर आपण दुसरी रीत जी आहे ती दुसरी रीत या ठिकाणी पाहणार आहोत. बघा दुसरी रीत काय आहे तर या ठिकाणी काय करायचं आहे मित्रांनो, या ठिकाणी सर्वात अगोदर बेरीज करून घ्यायची आहे आपल्याला. ठीक आहे. मग आपली बेरीज या ठिकाणी केलेली आहे ती आपल्याला आहे 29 याला गुणिले 6 करायचं. अगदी सोपं आहे मित्रांनो. बघा मग 6 9 54 ला 4 आलेले आहेत, हातचे आलेले आहेत 5 आणि 6 दोन्ही 12, 12 आणि 5 मिळून किती होतात तर ते होतात 17. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो की या ठिकाणी अंक जे दिलेले आहेत हे किती दिलेले आहेत, हे अंक दिलेले आहेत 4 म्हणून 174 4 वेळेस घेऊन याची बेरीज करायची आहे. फक्त बेरीज करत असताना काय करायचं बघा 174 पहिल्यांदा घेतलं, त्याच्यानंतर एकक स्थानी 1 0 द्यायचा आणि पुन्हा 174 जशाच तसं लिहायचं. या ठिकाणी पुन्हा तिसरी संख्या लिहित असताना काय करायचं एकक आणि दशक स्थानी 0 लिहायचं आणि त्याच्यानंतर 174 जशाच तसं या ठिकाणी लिहायचं आहे आणि पुन्हा चौथ्या वेळेला एकक दशक आणि शतक स्थानी 0 लिहून पुन्हा या ठिकाणी 174 हे या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे आणि या सर्वांची काय करायची आहे बेरीज हे आपल्याला करायची आहे. बघा मग 404 आलं, त्याच्यानंतर 1303, त्याच्यानंतर परत एक हातचा घेतलेला आहे 7 आणि 4 11 12 आणि 1303 हातचा आलेला 1 7 1 8 आणि 1 9 आणि या ठिकाणी 1 अशा प्रकारे बेरीज ही या ठिकाणी आपण करून घेतलेली आहे. ही दुसरी रीत या ठिकाणी आपण लिहून घेतलेली आहे मित्रांनो. आता याच्यानंतर तिसरी जी रीत आहे, तिसरा जो प्रकार आहे हा कशा प्रकारे हे उदाहरण सोडवायचं तर बघा सगळ्यात अगोदर याची बेरीज जी आहे ती बेरीज या ठिकाणी करून घेऊयात. 29 ही याची बेरीज झालेली आहे गुणिले याला काय करायचं आहे तर या 4 अंकापासून एकूण किती संख्या तयार होतात तर बघा या ठिकाणी 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 4 त्रिक 12 12 दोन्ही 24 24 एक 24 म्हणजे 24 संख्या तयार होतात म्हणून या ठिकाणी 24 लिहून घेतलं. आता यांची काय करायची आहे 9 आणि 2 यांची बेरीज करून घ्यायची आहे. 9 आणि 2 मिळून होतात 11 गुणिले 4 आणि 2 मिळून होतात 6, परत या ठिकाणी 1 आणि 1 मिळून होतात 2 गुणिले 6, मग 6 दोन्ही 12 झाले आणि 12 मध्ये 1 अधिक 2 बरोबर होतात तर 3 मित्रांनो. बघ काय केलं बेरीज आहे दुसरं काहीही या ठिकाणी नाही. आता या ठिकाणी 3 आलं, मग आपल्याला काय करायचं आहे की दिलेले जे पर्याय आहेत या प्रत्येक अंकाची बेरीज या ठिकाणी करून घ्यायची आहे. मग पहिला पर्याय जो आहे तो काय आहे 1,99,314 आहे. मग या पर्यायामध्ये 9 आणि 1 10 10 9 19 19 आणि 3 मिळून होतात 22 22 आणि 1 23 23 आणि 4 मिळून होतात 27. मग 27 मध्ये 2 आणि 7 याची जर बेरीज केली तर ती येते 9 मित्रांनो. मग 9 हा पर्याय आपला या ठिकाणी येत नाही. मग दुसरी संख्या घेऊयात. जर दुसरी संख्या आहे 1,47,956 याची बेरीज करून घेऊयात. 1 आणि 4 5 5 आणि 7 12 12 आणि 9
21 21 आणि 5 26 26 आणि 6 होतात 32 32 मधली जर फोड केली तर 3 अधिक 2 बरोबर होतात 5 5 मग 5 हा सुद्धा पर्याय नाही। त्याच्यानंतर तिसरा पर्याय काय आहे तर तिसरा पर्याय बघा 6,45,912 आहे आणि याची बेरीज करू 6 4 10 10 5 15 15 आणि 9 24 24 आणि 1 25 25 आणि 2 27 27 मध्ये जर 2 आणि 7 ची बेरीज केली तर ती येते 9 हा सुद्धा पर्याय बसत नाही। मग शेवटचा पर्याय बघा 1,93,314 आला। मग याच्यामध्ये प्रत्येक अंकाची बेरीज करून घेऊया। मग 1 आणि 9 म्हणून होतात 10 10 आणि 3 13 13 आणि 3 16 16 आणि 1 17 17 आणि 4 किती होतात मित्रांनो 17 आणि 4 मिळून होतात 21। मग 21 मध्ये 2 अधिक 1 बरोबर येतात 3। मग हे 3 आणि या प्रश्नाचं उत्तर जे सोडवलेलं आहे ते 3 हे बरोबर आहे। म्हणून चौथा जो पर्याय आहे हे याचं उत्तर असणार आहे। तर अशा प्रकारे ही पहिली रीत 1 आहे, ही जी आहे ती रीत 2 आहे, आणि ही जी आहे ही रीत 3 साठी महत्वाची आहे। तर अशा 3 प्रकारच्या रीतीने आपण हे उदाहरण सोडवू शकतो। याच्या पुढचं एक उदाहरण आपण या ठिकाणी घेणार आहोत। ज्या ज्या संख्येमध्ये किंवा ज्या ज्या अंकामध्ये शून्य नाही अशा अंक आपण दिलेले आहेत आणि त्याची उदाहरणं आपण आतापर्यंत सोडवलेली आहेत। आता या ठिकाणी आपण काय करणार आहोत मित्रांनो ज्या अंकामध्ये शून्य दिलेला आहे आता उदाहरणात बघायचं झालं तर या ठिकाणी बघा 1 0 4 या अंकांपासून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज किती अशा प्रकारचा हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे। ठीक आहे, मग आता काय करायचं आहे मित्रांनो तर या ठिकाणी बघा सगळ्यात अगोदर आपण पाठीमागं जसं केलं होतं अगदी त्याच प्रकारे या ठिकाणी सुद्धा करायचं आहे। अंकाची बेरीज करून घ्यायची। मग या 1 अधिक 0 अधिक 4 या तिन्ही अंकाची बेरीज करून घेऊयात। 1 आणि 4 मिळून होतात 5। ठीक आहे, मग हे 5 जे झालं आता काय करायचं तर या 5 ला गुणिले 211 यानं गुणायचं। बघा मग 5 1 5 5 1 5 आणि 5 दोन्ही 10 म्हणजे या ठिकाणी 1 0 आणि 4 या अंकापासून एकूण ज्या संख्या आहेत 1 अधिक 0 अधिक 4 या सर्व संख्यांची काय करून घ्यायची आहे आपल्याला तर या सर्व संख्यांची बेरीज ही या ठिकाणी करून घ्यायची आहे मित्रांनो। मग 4 अधिक 0 अधिक 1 बरोबर झाले 5 झालेले आहे। ठीक आहे, आता हे 5 झालं त्याचबरोबर 1 0 आणि 4 ह्या 3 अंकापासून जास्तीत जास्त 3 अंकी या किती संख्या तयार होणार आहेत तर त्या तयार होणार आहेत मित्रांनो 4 संख्या ह्या तयार होणार आहेत। ठीक आहे, मग आता काय करायचं आहे तर या ठिकाणी बघा आपल्याला या सर्व अंकांची बेरीज आणि तयार होणाऱ्या ज्या काही संख्या आहेत या संख्यांची संख्या या दोन्हीचा गुणाकार करावा लागणार आहे। मग 5 चौक झालेला आहे 20 झालेला आहे। ठीक आहे, मग 20 मध्ये बघा 2 अधिक 0 याचा जर विचार केला तर ते किती होतं 2च याची बेरीज आली पाहिजेत मित्रांनो। मग या ठिकाणी बघा आपलं उत्तर जे आहे हे काय आहे तर 1055 हा पर्याय आपला असणार आहे। ठीक आहे, मग या 1055 मध्ये काय करायचं प्रत्येक अंकाची आपल्याला बेरीज करायची। 1 अधिक 0 अधिक 5 अधिक 5 बरोबर झाले 11। मग 11 ची परत एकदा फोड करायची 1 अधिक 1 बरोबर आलेला आहे 2। म्हणजे या प्रश्नाचं जे उत्तर आहे हे पर्यायातून शोधल्यानंतर आपल्याला 1055 हे या ठिकाणी दिसणार आहे। याच्यानंतर पुढचं एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहूयात। आता या ठिकाणी 4 अंक दिलेले आहेत आणि या 4 अंकापासून तयार होणाऱ्या 4 संख्यांची बेरीज विचारलेली आहे। मग काय करायचं मित्रांनो सर्वात अगोदर सर्व अंकांची बेरीज करून घेऊयात। 9 अधिक 0 अधिक 7 अधिक 8 या सर्वांची बेरीज करून घेऊया। बघा मग 7 1 7 7 14 1 15 15 आणि 9 मिळून होतात 24। ठीक आहे, 15 आणि 9 मिळून किती होतात 24 होतात। मग या 24 ला काय करायचं मित्रांनो तर बघा या 24 ला गुणिले 6444 यानं गुणायचं। बघा 6444 यानं काय करायचं गुणायचं आहे। या ठिकाणी गुणून बघूयात 6444 गुणिले 24
4 चौक 16ला 6 हातचा आला 1, 4 चौक 16 आणि 1 17 7 हातचा आला 1, 4 चौक 16 आणि 1 17 7 हातचा आला 1, 6 चौक 24, 24 आणि 1 25. ठीक आहे. 0 4 दोन्ही 8, 4 दोन्ही 8, 4 दोन्ही 8, 6 दोन्ही 12, 6 7 दोन्ही 14 आणि 1 1505 हातचा आला 1, 1606 हातचा आला 1, 8 आणि 6 14ला 4 हातचा आला 1, 505 1. म्हणजे याचं जे उत्तर आलेलं आहे हे उत्तर किती आलेलं आहे तर 1,54,656 एवढं याचं उत्तर आलेलं आहे. आता याच्या ठिकाणी आपण रीत दुसरी बघूयात. तर दुसरी पद्धत कोणती असणार आहे मित्रांनो, अगदी सोपी आहे. ज्या ज्या वेळेला आपल्याला मोठमोठे अंक जे असतील किंवा 5 अंकी 6 अंकी अशा संख्या दिलेल्या असतील त्यावेळेला आपल्याला ही दुसरी रीत जी आहे ही खूप मोलाची ठरणार आहे. या दुसऱ्या रीतने आपण कितीही मोठमोठी उदाहरणं अगदी काही वेळामध्ये सोडवू शकतो. तर याच्यामध्ये बघा आता दुसरी रीत जी आहे तर एकूण संख्येची बेरीज आपण केलेली आहे ती आलेली आहे 24. आता या 4 अंकापासून ज्या संख्या आहेत या किती मित्रांनो तयार होतात हे आपण पाहूयात. तर बघा या ठिकाणी 4, आता या ठिकाणी 1 0 आहे. 1 0 असल्यामुळं या ठिकाणी काय करायचं मित्रांनो तर या ठिकाणी 4 हा अंक घ्यायचाच नाही. तर 4 हा अंक न घेता आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी 3 हा अंक 2 वेळेस घ्यायचा आहे. 3 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 आणि यांचा गुणाकार करूया. 3 त्रिक 9, 9 दोन्ही 18 म्हणजे या ठिकाणी एकूण संख्या ज्या आहेत 18 या तयार होतात. म्हणून या ठिकाणी 18 आणि 24 याचा काय करून घ्यायचा आहे गुणाकार करून घ्यायचा आहे. मग हा गुणाकार करण्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं याची फोड करून घ्यायची आहे. 2 आणि 4 याची बेरीज करून घेऊयात गुणिले 1 अधिक 8 यांची बेरीज करून घेऊयात. मग 4 आणि 2 मिळून होतात 6 आणि 8 आणि 1 मिळून होतात 9. मग या ठिकाणी या दोन्हींचा गुणाकार करून बघूयात. 9 सक 54 या ठिकाणी 54 आले. 54 ची परत एकदा फोड करू. 5 अधिक 4 बरोबर आलेला आहे 9. मग 9 हे उत्तर या ठिकाणी प्रत्येक पर्यायाची फोड केल्यानंतर कुठे आपल्याला मिळतं हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मग या ठिकाणी पहिला जो पर्याय आहे हा पहा 1 आणि 5 मिळून 6, 6 आणि 4 10, 10 आणि 6 16, 16 आणि 6 22, 22 आणि 6 मिळून होतात 28. मग 8 अधिक 2 याची जर बेरीज केली तर ती येते 10, 10 मग याच्यामध्ये 1 हे याचं उत्तर येतं. हा पर्याय काही इतर राहणार नाही. मग आता दुसऱ्या पर्यायाची बेरीज करून घेऊयात. 1 आणि 5 6 होतात. 6 आणि 4 10, 10 आणि 6 16, 16 आणि 5 21, 21 आणि 6 मिळून होतात 27. मग या ठिकाणी 27 लिहून घेऊया. मग 2 आणि 7 याची बेरीज करूया. 2 आणि 7 मिळून होतात 9. मग या ठिकाणी बघा इथंही 9 आलेला आहे. मग 9 हा पर्याय येणारा उत्तर पर्याय क्रमांक बी असणार आहे. म्हणजेच 1,54,656 हे याचं उत्तर असणार आहे. अगदी सोपं उदाहरण या ठिकाणी आहे. कुठल्याही प्रकारचं कसलंही उदाहरण जरी आलं तरीही आपण काही चुटकीसरशी या ठिकाणी हे सोडवू शकतो मित्रांनो. आता हे सर्व उदाहरण आपण 2 अंकी 3 अंकी 4 अंकी उदाहरणासाठी या ठिकाणी पाहिलेले आहेत. अशाच प्रकारचं एक 5 अंकी उदाहरण आहे ते उदाहरण बघूयात. तर या ठिकाणी बघा मित्रांनो एक उदाहरण आपण सोपं घेऊयात आणि हे उदाहरण सोडून तुम्हाला दाखवतो. तर बघा 1 2 3 4 आणि 5 हे 5 अंक वापरून जास्तीत जास्त एकूण किती संख्या तयार होतात आणि त्या सर्व संख्यांची बेरीज ही तुम्हाला या ठिकाणी करायची आहे. अगदी सोपी पद्धत आहे मित्रांनो. ज्या ज्या वेळेला अशा प्रकारचे 5 अंकी उदाहरण असतील त्यावेळेला काय करायचं आहे तर याला सगळ्यात अगोदर याची बेरीज करून घ्यावा. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 बरोबर. मग 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15 झाले. बघा किती आलं उत्तर मित्रांनो 15 आलेला आहे. मग या 15ला काय करायचं अगदी सोपं आहे. या 15ने 2,66,664 या संख्येला गुणायचं. 664 या संख्येला काय करायचं आहे गुणायचं आहे. मग बघा 15 चौक 60, 60 ला 0 आले, हातचे आले 6. 15 चौक 60, 15 5 75, 15 सकी 90, 90 आणि 6 96,
96 ला 6 हातचे आलेले आहेत 9, 15 सक 90, 90 आणि 9 99, परत 9 आलेले आहे, हातचे आलेले आहेत 9. त्याच्यानंतर 15 सक 90, 90 आणि परत 99 ला 9, हातचे आलेले आहेत 9. त्याच्यानंतर 15 सक 90, 90 आणि 99 आणि 15 दोन्ही 30, 30 आणि 9 होतात 39. म्हणजे या ठिकाणी जे उत्तर आलेलं आहे ते काय आलेलं आहे मित्रांनो, 39,99,960 हे याचं उत्तर आलेलं आहे. अगदी सोपी पद्धतीनं हे 5 अंकापर्यंतची काही उदाहरणं आहेत हे आपण सोडवू शकतो. त्याचप्रमाणे हेच उदाहरण जर दुसऱ्या रीतीने सोडवायचं म्हटलं तर बघा, या ठिकाणी 5 अंकापासून तयार होणाऱ्या 15 आहे आणि या 5 अंकापासून एकूण 120 संख्या तयार होतात. याची फोड करून घेऊया. 5 आणि 1 6 होतात आणि 2 आणि 1 होतात 3. मग 6 त्रिक 18 म्हणजे या ठिकाणी 9 आलेला आहे. आता हे जे उत्तर आलेलं आहे याची बेरीज करून पाहूयात. 3 आणि 9 किती झाले मित्रांनो, 12. 12 आणि 9 12 आणि 9 किती झाले, 21. 21 आणि 9 30. 30 आणि 9 39. 39 आणि 6 मिळून होतात 45. मग 45 याची जर फोड केली तर 4 अधिक 5 बरोबर आले 9. म्हणजे हे 9 आणि हे 9 दोन्ही सारखे आले. म्हणजेच याचं उत्तर किती आलं, 39,99,960 हे याचं उत्तर असणार आहे मित्रांनो. तर बघा, आता हे उदाहरण आपली झालेली आहेत. आता याच्याच मध्ये तुम्हाला एक ठोकताळा सांगतो, म्हणजे आपल्याला नेमकं कोणतं उदाहरण दिल्यानंतर ते कशा प्रकारे सोडवायचं हे या ठिकाणी येणार आहे. तर बघा, ज्या ज्या वेळेला 2 अंकी संख्या असेल आणि त्याची बेरीज विचारलेली असेल, बघा 2 अंकी संख्या त्याची बेरीज विचारलेली असेल तर अशा वेळेला काय करायचं, त्या 2 अंकी संख्येची बेरीज करायची आणि त्याला सरळ 11 ने गुणायचं मित्रांनो. 11 ने गुणायचं आहे. ठीक आहे, ही 2 अंकी संख्याला. त्याच्यानंतर 3 अंकी संख्या आहे. 3 अंकी संख्येला काय करायचं आहे, याला 222 या संख्येने गुणायचं आहे. या संख्येने गुणणे. त्याच्यानंतर 4 अंकी संख्या आहे मित्रांनो. या 4 अंकी संख्येला 6666 या संख्येनं गुणायचं आहे. आणि 5 अंकी जी संख्या आहे या 5 अंकी संख्येला 2,66,664 या संख्येने गुणणे. या संख्येने गुणणे. आता हे जे सांगितलं हे सर्व कधी गुणायचं मित्रांनो, ज्या वेळेला दिलेल्या अंकामध्ये शून्य नसेल. दिलेल्या अंकामध्ये शून्य नसेल अशा वेळेला या संख्येने गुणायचं. आणि जर दिलेल्या अंकामध्ये जर शून्य असेल तर अशा वेळेला मात्र काय करायचं, तर बघा शून्य असेल अशा वेळेला 3 अंकी जी संख्या आहे, 3 अंकी संख्येला 211 ने गुणायचं मित्रांनो. 211 ने गुणायचं आहे. त्याच्यानंतर 4 अंकीची संख्या आहे, या 4 अंकी संख्येला 6444 या संख्येने गुणायचं आहे. संख्येने गुणणे. आणि आता या ठिकाणी जी 2 अंकी संख्या आहे, 2 अंकीमध्ये जर विचार केला तर 2 अंकीमध्ये एकच अंक राहतो, त्याच्यामुळे त्याची बेरीज करणं काही तेवढंसं अवघड जात नाही. आणि 5 अंकी जी संख्या आहे तर या 5 अंकी संख्येला आपली जी दुसरी रीत आहे या रीतने तुम्ही हे उदाहरण सोडवू शकता.